नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग पिंपरी चिंचवडकरांनो. आणि सगळ्यात पहिल्यांदा सध्याला जो आपण ब्लॅक एन्व्हायरमेंट वीक पाळतोय त्याबाबत सगळ्यांना माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. आपण आत्ता आहोत PCNTDA सर्कल स्पाईन रोडला. आणि खरं तर इथे एक अवेअरनेस सेशन होतं, पण पालिकेचा आज एक शो ऑफ इव्हेंट आहे सायकलिंगचा. सायकल दिवस काल झाला, पण त्यांचा इव्हेंट आज आहे, म्हणून आपण थोडंसं इकडे शिफ्ट झालो. पण एक पर्यावरणप्रेमी म्हणून ब्लॅक एन्व्हायरमेंट डे का पाळला चालला आहे लक्षात घ्या. हा काही जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हा गेली अनेक वर्ष. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, हे जाऊन गुगल करायचं आहे, त्याच्याने तुम्हाला माहिती होईल. जागतिक पर्यावरण दिवस हा कधीपासून आणि कुणी सुरू केला, पहिला प्रश्न. दुसरा, या वर्षीची जशी दरवर्षी एक थीम असते एन्व्हायरमेंट डेची, तशी या वर्षीची एन्व्हायरमेंट डेची थीम काय आहे. आणि तिसरा प्रश्न की दरवर्षी एन्व्हायरमेंट डे जो असतो त्याची एक होस्टिंग कंट्री असते, तर यावर्षी ती होस्टिंग कंट्री कोणती आहे. हे 3 प्रश्न जर तुम्ही गुगल सर्च केले तर तुम्हाला माहिती भेटेल आणि ह्याच्याबाबतचं अवेअरनेस पसरेल ना. आता दुसरी गोष्ट, आपलं जे काय पर्यावरण आहे, मग अंतर असू दे किंवा बाह्य असू दे, हे दोन्ही तयार होतं पंचमहाभूतांपासून. म्हणजे पृथ्वी तत्व, जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व आणि आकाशतत्व. ह्या 5 तत्वांपासून आपलं पर्यावरण, आपलं शरीर आणि सगळ्या विश्व बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर बिघाड झाला किंवा ह्याचा समतोल ढासळला तर याचा आपल्या पृथ्वीवरती, आपल्या पर्यावरणावरती, आपल्या शरीरावरती, आपल्या आरोग्यावरती ह्याचा खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे या स्वतःच्या स्वार्थासाठी तरी आपण हे समजून घेतलं पाहिजे. आता पृथ्वीतत्वामध्ये काय येतं, तर पृथ्वीतत्वामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनं येतं वृक्षारोपण आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, कचरा व्यवस्थापन. दुसरं आहे जल. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पाणीमध्ये भूजल असेल, पृष्ठजल असेल, नद्या असतील, तलाव असतील, ओढे असतील, सगळं. वायुतत्व म्हणजे हवा, आपण जी काय हवा इन करतो ती. अग्नितत्व, त्याच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबद्दल बोललं गेलेलं आहे, जी काय आपण ऊर्जा वापरतो त्याच्याबाबत बोललं गेलेलं आहे. आणि आकाश तत्व म्हणजे जे मी आत्ता व्हिडिओच्या स्वरूपात करतो आहे ते म्हणजे अवेअरनेस सेशन्सबद्दल, लोकांमध्ये याच्याबाबतची जागृती करण्याबाबत. दुर्दैवानं माझी वसुंधरा सारखा प्रोग्राम लॉन्च केला गेला, पण त्या प्रोग्राममध्ये कुठेही या पंचतत्वांना काही सपोर्ट भेटेल, त्याच्यात काही सुधारणा असं कुठेही काही होतात दिसत नाही आहे. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये हा ब्लॅक एन्व्हायरमेंट डे एवढ्यासाठी पाळतो आम्ही. याचं कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं अवैध वृक्षतोड चालू आहे. अनेक कर्मचारी याच्यामध्ये सस्पेंड झालेले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये जर कचऱ्याचा विचार केला तर आपण रोज 1200 ते 1300 मेट्रिक टन इतका कचरा निर्माण करतोय. त्याच्यामध्ये जवळपास 35% म्हणजे 400-450 मेट्रिक टन हा प्लास्टिक आहे, ज्याच्यावरती बंदी आहे. असं सगळं सिंगल यूज प्लास्टिक ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी हे सगळं आपण जनरेट करतोय. दुसरं म्हणजे जलतत्व. टँकर माफिया असतील यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूजल उपसा चालू आहे, त्याचं कमर्शियल यूज चालू आहे, पण त्याच्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. त्याच्यामध्येच तलावांचं प्रदूषण असू दे, खाणींचं प्रदूषण असू दे, नद्यांचं प्रदूषण असू दे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वतः हे अनट्रीटेड सिवेज वॉटर, विनाप्रक्रिया सगळं सांडपाणी हे इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीमध्ये सोडत आहे. वायुतत्वाची जर गोष्ट केली तर पिंपरी चिंचवडमध्ये अमर्यादित असे सगळे कन्स्ट्रक्शन चालू आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे वाहतुकीवरती लोड येतो आहे. सगळीकडे स्वतःच्या लोक गाड्या वापरतात आहेत. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्या शहराची ओळख आहे इंडस्ट्रीयल हब म्हणून, त्या औद्योगिक कचरा जाळण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि ह्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आहे. आणि सांगायला वाईट वाटतं की पिंपरी चिंचवडचा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो आहे 350च्या आसपास ॲव्हरेज.
आणि भारतामध्ये दरवर्षी 22 लाख लोक हे हवेच्या प्रदूषणामुळे मरतात. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये आपण अजूनही जर पिंपरी चिंचवडमध्ये बघितलं तर कोळसा जाळून तयार झालेल्या विजेवरती ब्रिजेस असू दे किंवा स्मार्ट सिटी ते हरित सेतू आणि सगळ्या स्मार्ट फुटपाथच्या नावाखाली इतकी वीज वापरली चालली आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ते स्वतःला कळायचं बंद झाले. त्याचबरोबर जे काही सोलार एनर्जी आहे, जे काय विंड एनर्जी, काय बायोगॅस एनर्जी आहे, ह्याला कुठेही प्रोत्साहन देताना दिसत नाही. आणि जे आता तिकडे चालू आहे इव्हेंट्सच्या नावाखाली फक्त आणि फक्त ठेकेदार पोचण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते. आणि याचाच सगळ्याचा निषेध म्हणून आणि त्यातनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येऊ घातलेला हा नदी सुधार प्रकल्प हा पर्यावरणाच्या मुळावरती रायपेरियन झोनवरती नदीवरती मारक असा त्याला आपण विरोध करण्यासाठी हा ब्लॅक एन्व्हायरमेंट डे पाळतो आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.